आता एक महत्त्वाची बातमी येत आहे क्रिकेट संदर्भातली। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील संघात धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील श्रीयुष चव्हाण याची फलंदाज म्हणून निवड झाली आहे। यामुळे श्रीयुष चव्हाण याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येतोय। श्रीयुष हा तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावाचा रहिवासी आहे। श्रीयुषला बालपणापासूनच क्रिकेटची आवड होती। आपल्या मुलाची ही आवड तथा कल त्याचे वडील शिक्षक संजय चव्हाण यांनी ओळखली, त्यास प्रोत्साहन देत सर्वात पहिल्यांदा क्रिकेटच्या खेळाशी संबंधित बारकावे समजून सांगत त्याबाबत धडे देण्यास सुरुवात केली। पुण्यातील नामांकित ॲम्बिशियस क्रिकेट क्लबचे कोच मनीष देसाई, क्लब ओनर सुनील मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करण्यास मुलाला प्रवृत्त केले, सर्वतोपरी सहकार्य केले। दरम्यान क्रिकेटपटू श्रीयुषला प्रशिक्षक शंकर दळवी, निकोज विटलाणी, रोहित कारले, उमा ऋषी, भरत जॉन्टी यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभले। श्रीयुषनं निवड सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि निवडकर्त्यांना आकर्षित केलं। निवडक सामन्यांमध्ये त्याने नाबाद 154, नाबाद 108 तसेच 95 आणि 91 धावा ठोकून आपली चुणूक दाखवली। श्रीयुषच्या लहानपणीच त्याचे वडील संजय चव्हाण आणि आई सुनीता चव्हाण यांनी श्रीयुषला क्रिकेटर बनविण्याचं, राज्य आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं। त्या परीनं सर्वतोपरी प्रयत्नशील राहिले। परिणामी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं 14 वर्षांखाली महाराष्ट्र संघात श्रीयुष याची निवड झाली। श्रीयुषनं मोठं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल यशस्वीपणे पूर्ण केलंय। श्रीयुषच्या या निवडीबद्दल जिल्हाभरातून आणि बंजारा समाजातून कौतुक होत आहे। तालुक्यातील अलियाबाद हे अगदी 750 लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे। या गावातून पहिल्यांदाच आमच्या गावातून माझ्या भावाचा मुलगा, ज्याचं नाव श्रीयुष चव्हाण आहे, त्याची महाराष्ट्राच्या ज्या MCA म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-14 संघामध्ये त्याची निवड झालेली आहे। त्या निवडीबद्दल आमच्या गावाला त्याचा खूप मोठा अभिमान आहे। आणि तो अगदी लहान होता, अगदी म्हणजे 1.5 वर्षाचा असताना पासून त्याला क्रिकेटची आवड आहे आणि तो कंटिन्युअसली त्या प्रोसेसमध्ये आहे, कंटिन्युअसली प्रॅक्टिसला जातो। आणि महाराष्ट्र संघात जे अंडर-14चं सिलेक्शनची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसच्या आधी ज्या मॅचेस होतात, त्या मॅचेसमध्ये त्याचं अगदी म्हणजे 108 नाबाद, 154 प्लस 95, 96 अशा काहीतरी चांगल्या पद्धतीचं त्याचा परफॉर्मन्स बघून निवड समितीचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आणि त्याचं अंडर-14 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्याबद्दल पुण्यातील त्याला जे मार्गदर्शन करणार आहेत मनीष सर, त्यांचंही मी म्हणजे अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्यू म्हणतो। त्यांनी त्या क्लबचे ऑनर मुथा सर, त्यांचंही अभिनंदन, आणि खोपोली इथे ते राहतात आणि तिथले एक सर आहेत, त्यांचंही अभिनंदन। कसं बघताय तुमच्या नातवांची आज जे आहे क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झाली आहे, खूप आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये आहे। आमचाच आनंद नाही तर आमच्या सगळ्या नगरीचा आनंद आहे की बालाघाटच्या खुशीत वसलेलं हे छोटंसं आलियाबाद गाव तुळजापूर तालुक्यातील असून, या तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद गावामध्ये जो काबाड कष्ट करणारा फक्त बंजारा समाज राहतो, इतर समाज कोणी राहत नाही। आणि काबाड कष्ट करून उदरनिर्वाह भागवणारा हा समाज आज शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला आणि शिक्षणापासून त्यांना माहिती मिळाली की बाबा आपल्याला काय काय करता येतं। या शिक्षणाच्या जोरावर आज रोजी आमचा भावांचा मुलगा, जो माझा पुतण्या आहे संजय चव्हाण, हा प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद रायगड इथे 1500 रुपयावर जॉईन झाला अनट्रेड शिक्षक म्हणून। आणि नंतर तो 95 मध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना त्या जिल्हा परिषदने मुक्त विद्यापीठाकडनं D.Ed करून घेऊन त्यांची ती पुढील वाटचाली सुरुवात केली। आणि त्यांना जन्मलेला जो हा श्रीयस संजय चव्हाण, हा छोटासा बाळ, ह्या खोपोली येथे शिकत असताना आम्हाला गोडी होती की खेळाडूमध्ये जाण्याची, म्हणजे खेळ खेळण्याचं, म्हणजे त्यामध्ये तो क्रिकेटमध्ये गेला। आणि क्रिकेटमध्ये जो काही क्लब आहेत, पुण्याचे काही आहेत, काही खोपोलीचे आहेत, या क्लबमध्ये खेळता खेळता कधी 150 रन, कधी 50 रन, कधी 100 रन, कधी असं करता करता तो मुलगा पुढे सरकत आला। आणि 14 वर्षाच्या जी निवड झाली महाराष्ट्र राज्यामध्ये, 14 वर्षाच्या खालील बालकांमध्ये त्याची निवड महाराष्ट्र राज्यामध्ये खेळण्यासाठी झाली। त्याबद्दल मी संत सेवालाल महाराज व आमच्या नगरीचे सर्व नागरिक या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो। कारण का त्यांचेही काही सहकार्य, ज्या नगरीमध्ये आम्ही राहतो त्या नगरीचं आम्ही खातो, त्याच नगरीचं नाव घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे। आणि हे कर्तव्य करत असताना आमच्यासारखंच असं आमच्या नगरीतील सर्व पालकांना शिक्षणाची गोडी लाभो व खेळण्याची गोडी लागो आणि त्या सर्व पालकांनी प्रयत्न करत राहावं आणि
त्या पालकांनी प्रयत्न करता करता आपल्या पाल्याला कुठंपर्यंत पोहोचवायचं आहे ते त्यांनी पोहोचवायचं काम या पालकांनी केलं पाहिजे, तरच यशाचं शिखर गाठता येईल. नाहीतर समाज हा उसतोडणारा समाज तसाच मागे पडून राहील. या समाजाला सुधारण्यासाठी पालकाची आणि शिक्षणाची जोड असेल तरच हा समाज कुठेतरी वर येईल. धन्यवाद. खरोखरच आज एक अभिमानास्पद बाब आहे की हे जो चव्हाण कुटुंबातील म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिदास चोखला चव्हाण, देवीदास चोखला चव्हाण यांनी अक्षरशः ऊसतोड कामगार करून आपल्या मुलाला शिकवलं आणि त्या मुलाला म्हणजे आज त्यांचा मुलगा संजय चव्हाण हा खोपोली येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर त्याला वाटलं की बाबा आपल्या मुलाला काहीतरी खेळाच्या योगामध्ये न्यावं. त्यांनी आपली शिक्षकाची पगार पूर्ण खर्ची करून त्याचा जो काही आज 13 वर्षाचा जो काही श्रीयुष चव्हाण आहे याला क्रिकेटची ओढ लावून त्याच्या म्हणजे अकॅडमीमध्ये लावून तो आज कालच आता 2 दिवसा अगोदरच असं माहीत पडलं की त्याला महाराष्ट्राच्या 14 वर्षाखालील टीम मध्ये त्याला निवड समितीने निवड केली. याबद्दल त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांनी केलेल्या कष्टाचं खरोखरच एक चीज झालं म्हणून आणि त्या कुटुंबाचं मी आभार मानतो आणि गावकऱ्याच्या वतीने त्यांना खरोखरच त्यांनी एक मानाचा आल्यावाच्या ह्याच्यामध्ये मानाचा तुरा त्या चव्हाण कुटुंबानं आज रोवलेला आहे आणि त्याला त्या श्रीयशला पुढे असंच अंडर 14 वर्षीय 21 वर्षीय ह्याच्यामध्ये भारताच्या टीम मध्ये त्यांनी सहभाग व्हावा आणि आपल्या अलियाबाद तांड्याचं नाव लौकिक करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. कष्ट केली, शेतात राबली, कुठं बी राबून आता लेकराला शाळा शिकून बरं झाले. आता लेकरं आता पायरी चढले लेकरं म्हणून आता मला बरं वाटलेलं आहे, समजा आनंद वाटलेला आहे. क्रिकेट मध्ये माझं नातू निवड झाले म्हणून खूप आनंद वाटते आम्हाला सगळ्याला. 25 वर्ष ऊस तोडी साहेब वनवासानं शाळा शिकवली, तिथ पात्र माझं लेकरू गेलं, त्याच्या मागून नातू बी गेले. सगळ्याला आनंद आहे आम्हाला. एक बंजारा समाजाचा एक मुलगा कष्ट करू काबाड करू ह्या समाजाचा मुलगा आज ह्या क्रिकेट संघामध्ये सामील होऊन त्याने आज आमच्या गावाचा जो नाव इतिहास घडवून आला तसंच त्यांनी आपल्या गावाचं नाव पुढे करावं आणि हे संजय हरिदास चोखला आणि त्यांचे वडील हरिदास चोखला चव्हाण यांचं जो नाव असंच पुढे कमवत राहावं म्हणून आमच्या गावावाल्याचा आम्ही आभार मानतो. NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.